नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूया. अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होतीलच असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देत विरोधकांवर हल्लाबोल केलाय. विरोधक संविधानावर अविश्वास दाखवतात, निकाल विरोधात गेला की लोकशाहीचा खून होतो असा आरोप करतात. मात्र त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि आधुनिक अभिमन्यूला चक्रव्यूह भेदता येतो. आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आणि सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीची फेक नरेटिव्हची फॅक्टरी लवकरच उद्ध्वस्त करणार असा इशारा फडणवीसांनी दिलाय. लाडक्या बहिणी योजना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. मुंबईमधील मेट्रो 3 प्रकल्प मे 2025 पर्यंत सुरू होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. फडणवीसांनी आज निवडणूक आयोगाची वकिली केली. त्यामुळे दाल में काला नहीं पुरी दाल ही काली है असा हल्लाबोल पटोलेंनी केलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं त्यांनी कार्यालयाबाहेर राडा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा करत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यालयातील पोस्टरवर आंदोलनकर्त्यांनी शाईफेक केली. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा वडेट्टीवारांनी निषेध केला. यावेळी तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस कार्यालयावरील हल्ला हा नियोजित कट आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. तर भाजपच्या हल्ल्याचा आव्हाडांनी निषेध केला. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा आदित्य ठाकरेंनी निषेध केलाय. राज्यात गृहमंत्री नाहीत, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. आता एक मोठी बातमी. कल्याणमधील मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्यानं अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि या घटनेच्या निषेधार्थ सोसायटीमधील रहिवाशांनी सोसायटीच्या समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केलं. यावेळी मारहाण करणारा अखिलेश शुक्ला याला अटक झाली नाही, तर डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये ही घटना घडली. अखिलेश शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांना गुंड बोलावून मारहाण केली असा आरोप करण्यात आलाय. अखिलेश शुक्ला हे शासकीय अधिकारी आहेत आणि त्यांच्या पत्नीचा शेजाऱ्यांशी धूप लावण्यावरून वाद झाला. यामध्ये देशमुख कुटुंबियांनी मध्यस्थी केली. तर तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, मटण चिकन खाऊन इथेच फेकता, तुम्ही झोपडपट्टीतून आलात असं म्हणत शुक्ला कुटुंबियांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. काही वेळानंतर शुक्ला यांनी 7 ते 8 गुंडांना बोलावून देशमुख कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे कल्याणमध्ये वातावरण चांगलंच तापलंय. जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटन चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं. त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको, तुझं जर काय इश्यू असेल ते तुम्ही आता दोघं जणी बोललाय. म्हणजे उलट सुलट तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, सगळेजण ग्रुप करून आमच्यावर अंगावर येता. तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही, तुम्ही भिकारडी लोक, तुम्ही असे लोक तसे लोक. माझी एवढी पहचान आहे, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, असं करा तसं करा. माझं काय चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून एक फोन आला की सगळे कसे जाग्यावर येतील. एजीएम मीटिंग चल रहा था, वो मीटिंग के अंदर मेरी डॉटर वहाँ पे उनसे सवाल पूछने के लिए गई. उसके ऊपर उन्होंने अपशब्द बोला और उसको बोला कि मेरा भाई मंत्रालय में काम करता है, तुम क्या समझती हो, मैं तुमको यही का यही रेप करके नीचे गिरा दूंगा. तो मैं जिस टाइम पे ये इंसिडेंस हुआ वो टाइम पे मैं घर पे नहीं था, मैं जयपुर गया हुआ था. वहाँ पे मेरे को उन्होंने फ़ोन करके बताया कि ऐसी ऐसी बात है. मैं बोला तुरंत आप
कि पुलिस स्टेशन के अंदर जाइए और वहाँ जाके इसके सामने एफआईआर करवाइए इसके ऊपर। वो एफआईआर भी हुआ है। फिर एफआईआर हटाने के बाद के लिए मुन्ना पंडित यहाँ का जो एक अपना कांग्रेस का लीडर है, वो लीडर से उसने प्रेशर डलवाया। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघे एकमेकाला शिवीगाळ केली, मारहाण केलेली आहे. मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत. दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. कर्नाटक विधान परिषद सदस्य आणि भाजप नेते सीटी रवी यांनी महिला आणि बालकल्याण विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये वाद पेटला. यानंतर हेब्बाळकर समर्थकांनी विधानसभेच्या परिसरात रवी यांच्या विरोधात आंदोलन केलं. लाडकी बहीण योजनेचे हफ्ते यापुढे देखील मिळत राहणार आहेत. तसंच एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत असा लाडक्या भावाचा शब्द आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले. नालासोपाऱ्यामध्ये भाच्याच्या लग्नासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील महिलेचा बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. बोटवरील सुरक्षा साधनाच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाच्यानं केलाय. मुंबई अहमदाबाद हायवेवर कुर्ला बस दुर्घटनेची पुनरावृत्ती टळलेली आहे. एक कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये ट्रक चालवत होता. काही वाहनांना ठोकर देत त्यानं ट्रक डिवायडरला धडकला आणि यावेळी तिथे असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं त्याला पकडून यथेच्छ चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. वसईमध्ये खरेदीसाठी गेले असता चोरट्यांनी धाड टाकून 8 लाखांची चोरी केलेली आहे. पोलिसांनी 24 तासात चोरट्यांना गजाआड केले. चोरांकडून रक्कम, दागिने हस्तगत करण्यात आले. अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद उल्हासनगरमध्ये उमटले. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमित शहांविरोधात निदर्शनं केली. शहांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये रासाठी गावाजवळ शेतातून परतणाऱ्या शेतकऱ्यावर रानगव्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी ठार झालाय. मागील वर्षभरात रानगव्यांच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत परिसरातील 3 मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी इथे एक झाड रिक्षावर पडलं. या अपघातात रिक्षातील 3 जण गंभीर जखमी झाले. नव्या वर्षामध्ये पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. सर्व आघाडीच्या कंपन्यांनी उत्पादन वाढ आणि कस्टम ड्युटीची भरपाई करण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा पावडर, तेल आणि साबणापासून क्रीम पर्यंतच्या किमतींमध्ये 5 ते 20% वाढ होण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व पालिकेच्या आय प्रभाग हद्दीमध्ये काही जमीन मालकांनी महापालिकेचे रस्ते, पाणीपुरवठा योजनेची कामं किरकोळ कारणांवरून रोखून धरली आहेत. अशा अडथळे आणणाऱ्या जमीन मालकांची बेकायदा बांधकामं शोधून त्या बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ होते. त्यामुळे पालिका निर्विजीकरण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. यापूर्वी पालिकेनं नेमलेली संस्था प्रभावीपणे काम करत नसल्याचा ठपका ठेवत अंबरनाथ नगरपालिकेनं नव्या संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय. मिळकत कराची थकबाकी वसुली करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या 18 दिवसात 75 मिळकतींना टाळे ठोकले तर 317 मिळकत धारकांकडून 40,68,00,000 रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेले मालमत्ता कराचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील मालमत्ता कर संकलन केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सध्या वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये आहे. थंड हवेमध्ये प्रदूषक साचून राहत आहेत आणि समीर ॲपच्या नोंदीनुसार गुरुवारी मुंबईची हवा मध्यम श्रेणीमध्ये नोंदली गेली असली तरी मुंबईतील बहुतांश केंद्रांवर वाईट हवेची नोंद झाली आहे. आता एक मोठी बातमी. सोलापुरात कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड करण्यात आलेली आहे. स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या बसची चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून आंदोलकांनी तोडफोड केली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात दाखल झाले आणि प्रवाशांना दुसऱ्या गाडीनं अक्कलकोटला रवाना केलं. मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये खरगेंना धक्काबुक्की झाल्यानं दुखापत झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याचसह धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय. रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार आहे. अमोल कित्तीकरांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तारांकडून आभार मेळावा घेण्यात आला. दरम्यान 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा येणार असं म्हणत सत्तारांनी 2.5 वर्षांनंतर मिळणाऱ्या आपल्या मंत्रिपदाचे संकेत दिले. रणजित सिंह मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप राम सातपुते यांनी केलाय. दरम्यान नियमानुसार मोहिते पाटलांचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गात महिला आयोग आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून त्या सुरक्षितही व्हाव्यात अशी भावना चाकणकर यांनी व्यक्त केली. नितेश राणेंची मंत्रिपदी निवड झाल्यानं सिंधुदुर्गात भाजपकडून राणेंचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सोलापुरात IIT-सह IIM सारख्या संस्थांची स्थापना करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन दिलंय. अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलाय. अमित शहांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचंही ते म्हटलंय. अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचितच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे निषेध आंदोलन करण्यात आलं. PVI ब्लॉक इंडियाच्या वतीनं विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील बोट दुर्घटनेमध्ये नेव्ही कर्मचारी मंगेश केळशीकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय. मुंबईच्या बोट दुर्घटनेमध्ये नाशिकच्या पिंपळगावमधील पती पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे मृतदेह गावी आणण्यात आले असून मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश केला. एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर प्रशासन सज्ज झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसह खबरदारी म्हणून मांडवा जेटीवर लाईव्ह जॅकेट आणि बोटीमध्ये सुरक्षा बचाव प्रतिनिधी देण्यात आलाय. आता एक मोठी बातमी. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर दगडफेक आणि शाईफेक केली आहे. तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्या देखील फेकल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि पोलिसांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चोपले. दरम्यान सोनिया गांधी यांच्या बॅनरवर आणि सर्वच काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. काँग्रेसचे बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप भाजपकडून सातत्यानं करण्यात येतोय आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. ही दोन दृश्य आपण पाहतोय. भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशन समोर काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. घटनेच्या पूर्वी जी काही माहिती मिळाली त्या आधारे काही पोलिसांना आम्ही पाठवून अतिरिक्त पोलीस बळ सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. या संदर्भाने अधिक जी माहिती आहे ती सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आपल्याकडे देण्यात येईल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवत त्यांनी ही मागणी केली आहे. छगन भुजबळांनी कांद्याच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलंय. पत्राद्वारे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चेंबूरमध्ये पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. चेंबूर कॅम्प परिसरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई करत दुकानाचं साहित्य जप्त करण्यात आलंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.